विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। सावंतवाडी कोलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूराव चव्हाण यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। गेली 8 वर्ष ते गणरायाची मनोभावे सेवा करतात। तसेच हा गणपती सर्व मनोकामना पूर्ण करत असल्याचं बाबूराव चव्हाण यांनी सांगितलंय। पाहुयात नेमकी काय आहे या गणरायाची आख्यायिका। नमस्कार, मी भरत किशोर सिंधुदुर्गमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाचा सण कोकणातला आणि मी आज आहे कोलगाव येथील बाबूराव चव्हाण यांच्या घरी। एक ठिकाणी मूर्ती आणि अतिशय सुबेक मूर्ती 8 ते 9 वर्ष हे कुटुंब गणपती उत्सव या घरामध्ये साजरा करतात। 12 ते 13 जणांचं कुटुंब आहे। पूर्वी जो गणपती होता हा सुबेक गणपती होता आणि यानंतर गेले 8-9 वर्षे कुटुंब आहे हा गणपती उत्सव एकत्र साजरा करतात। गणपती म्हटल्यानंतर विविध रूढी परंपरा त्यामध्ये पाहायला मिळतात आणि आज आपण या संदर्भात जातोय। बाबूराव उत्सव कसा साजरा करतात काय सांगाल? 8 वर्ष आहेत, 8-9 वर्ष कशा पद्धतीने साजरा करता उत्सव? आम्ही पहिल्यांदा साधाच गणपती उत्सव करत होतो, पण ज्या वर्षी गणपती पूजन केलं त्याच वर्षी आम्हाला म्हणजे गजानन गणपतीने आमचं सगळं भरभराट केलं की आम्हाला असं वाटलं की हा आमचा जो गजानन गणपती आहे हा एवढा की असं होतं असं हे आम्हाला माहीत पण नव्हतं। बरेच वर्ष आम्ही आज मी लहान असल्यापासून आमचा जो जुनं घर आहे त्या घरामध्ये गणपती आहे आणि तिथंच आम्ही माझं लग्न जरी झालं तरी आम्ही तिथंच होतो। कमीत कमी 36 वर्ष आम्ही जुन्या घरात गणपती करत होतो आम्ही एकत्र। पण काही वेळामध्ये काही थोडे तांत्रिक कारणास्तव की थोडंसं बिघड झाल्यामुळे की आम्ही आता आपण गणपती आमच्या घरी कोणीतरी आणून ठेवला आणि माझ्या मुलाने तिन्ही मुलाने सांगितलं की बा आपण आता गणपती इथं करूया। तर म्हणून आम्ही एका म्हणजे रात्रीमध्ये ताबडतोब भटजींना वगैरे बोलवलं आणि ताबडतोब गणपतीची पूजन केलं आणि त्या वर्षापासून आमच्या ह्या घरात एवढं असं आनंदाचा उत्सव साजरा होतो की म्हणजे इथं ठेवू की तिथं ठेवू जो आमची आता सध्या 12 ते 13 आमची कुटुंबात माणसं आहोत ते सगळी एकत्र राहून सगळ्यांना म्हणजे असं आनंद असं होतो की आम्ही म्हणजे सगळं म्हणजे मी आणि हे सुद्धा असं होतं की पैशासुद्धा खर्च करताना असं होतं की मी पैसे खर्च करू काय तू पैसे खर्च करू असं कधीही कोणी बघितलेलं नाही। माझा मोठा मुलगा आहे तो पण तसाच करतो, 2 नंबरचा हा रवी आहे तो पण तसाच करतो, 3 नंबरचा माझा वकील आहे परशुराम चव्हाण तो पण तसाच करतो की असं काही नाही। तसंच माझी मिसेस एवढं बरंसुद्धा नसताना त्यांना एवढं म्हणजे हा गजानन गणपतीनेच त्याची जी काय विषय आहे म्हणजे आणि सांगण्यासारखं एवढं आहे की मला पण वाटत होतं असं की मला एवढं बरं नव्हतं। मी कमीत कमी 8 ते 9 वर्ष मी जाग्यावरच होतो, 8 महिने जागेवर होतो। ज्यावेळी गणपती यायला लागला त्यावेळी गणपतीला माझ्या मिसेसने म्हणाले की बा जर गजानन गणपती तू जर माझ्या मिस्टरांना जर बरं केलं ताबडतोब तर तुझी ह्याच्या पक्षात आनंदात सेवा करू। त्याप्रमाणे गजानन गणपतीने आमची जी माझ्या मिसेसची सगळी प्रार्थना ऐकली, त्याने त्या गजानन गणपतीने मला बरं केलं।
त्यापासून परत माझ्या मिसेसला पण बरं नव्हतं, बरेचसं म्हणजे हे होतं. पण ती आता म्हणजे जर बघायला गेलो तर ती आता जशी आहे तशी म्हणजे कोण म्हणणार पण नाही की असं त्याला आजार झाला म्हणून. पण ह्या गजानन गणपतीने आमची प्रत्येकाची इच्छा आणि तिला एवढं बळ दिलं आहे की जसं म्हणतात तसं म्हणजे असं कधी हे नाही. आणि असं कोणाला माहीत पण नव्हतं. ह्या पद्धतीने असं तिला पण बळ दिलं, मला बळ दिलं, माझ्या घरातल्या सगळ्या कुटुंबांना एवढं हे दिलं आहे. माझी लहान नातवंड आहेत, एक आहे, हे सगळी 4 नातवंड आहेत. काय 4 नातवंडसुद्धा आमची आनंदाने इथं आम्ही सगळेजण इथंच राहतो, इथं सगळं झोपतो, हे करतो, असं म्हणजे एवढे हे सगळी मुलं माझी करतात. त्या पद्धतीने आम्ही सगळं हा जो विश्व आहे तो असं साजरा करतो. तसेच माझ्या इथं ह्या गणपतीला बरेचसे लोक येतात. बरेचसे येऊन ज्याची इच्छा आहे त्याची ह्या आमच्या गजानन गणपतीने प्रत्येकाची इच्छा पुरी केलेली आहे. माझे नातेवाईक बरेचसे येतात. आता उद्यापासून आजपासून यायला चालू झाले आहेत. आणि मग असं आम्ही यंदा तर 7च दिवस गणपती ठेवणार आहोत. कारण 9 म्हणजे 11 दिवस ठेवायचं होतं, पण यंदा शक्य नाही आहे. थोडी अडचण असल्यामुळे आम्ही यंदा 7 दिवसांनी विसर्जन करणार आहोत. तसं माझ्या मनात नव्हतं की माझ्या 2 नंबरचा मुलगा रवी आहे, त्यात तो नोकरीला लागायला पाहिजे. त्याप्रमाणे तसं तो STमध्ये नोकरीला लागला. त्याची काय इच्छा त्याची पूर्ण झाली आणि अजूनही त्याची इच्छा पूर्ण व्हायची आहे. ती पण यंदा आम्ही त्या गजानन गणपतीला बोलणार आहोत आणि त्याप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण होणार. प्रत्येक ज्याने आमच्या जो मनुष्य आला त्यांनी ज्यांनी माझ्या गणपतीकडे ज्यांनी आपल्याकडे जे मनात जरी मागितलं तरी त्याची इच्छा पुरी केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आणि तो मनुष्य परत येऊन सांगतो की माझी ह्या गजानन गणपतीने इच्छा पूर्ण केली आहे, त्याचा मी हा नेह ठेवतो आहोत. त्याप्रमाणे असं प्रत्येकाने आपापली इच्छा ह्या गजानन प्रत्येकाची इच्छा पूर्ण करून दिलेली आहे. बाकीचं काय मी सांगू शकत नाही. काय सांगाल, किती वर्ष तुम्ही 8-9 वर्ष सगळा सण साजरा करताय? ते म्हणजे सगळ्यांना आनंदच असतो. माझी 3 मुलं 3 सुना, देवाच्या कृपाने सगळं माझं व्यवस्थित. 3 बाजूच्या 3 सुना आणलेल्या आहेत. एक पणजीची आहे, एक मडगावची आहे आणि एक वास्कोची आहे. मी पण गोव्यातलीच आहे. पण मी माझ्या तकदीराने इथे नशिबाने सावंतवाडी महाराष्ट्रामध्ये लग्न झालं माझं देवाच्या कृपेने. ह्या गजानन गणपतीच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. मला एक मोठासा मी सर्व्हिसला पण होते, सर्व्हिस पण केली मी 28 वर्ष समाज कल्याणमध्ये. आणि आमचं छोटंसं कुटुंब होतं. घरातल्या काही अडचणी आम्ही आमचे दीर वासुदेव चव्हाण आणि आम्ही हे 2 भाऊ, माझ्या मिस्टरांना 1 भाऊ, त्याच्यामुळे आम्ही एकाच कुटुंबात राहत होतो. पण नंतर काय मुलं मोठी झाली, हे झालं, त्याच्या कारणाने आम्ही स्वतःचं लहानसं घर बांधलं. इथे घर बांधलं तरी आम्ही गणपती केले नव्हते. गणपती आमचं 35 वर्ष 36 वर्ष एकाच ठिकाणी एकाच कुटुंबात आम्ही होतो. पण नंतर मुलं मोठी झाली, जरा प्रॉब्लेम यायला लागले. त्याच्यामुळे मग आम्ही इथे कोणीतरी गणपती आणून ठेवला अशा लोकांनी वाड्यावरचं. मग आम्ही रात्र देवाच्या कृपेने हे केलं, त्याचं स्थापन केलं. भटजींना बोलवलं. आनंदाने सहभागी होतात. हो, माझी सगळी मुलं मोठी आहेत. ही माझी 4 नातवंड आहेत. ती सुद्धा सगळ्यांना आणि ते म्हणतात काय 5 दिवस ठेवूया, 11 दिवस ठेवूया, 21 दिवस ठेवूया. त्यांना सुद्धा खूप इच्छा आहे की गणपती देवाचं म्हणजे पूजन करायचं. म्हणजे ती सगळं आपल्या देवाकडे सांगतात, वागतात. आम्ही जसं मागतो तसं ती सुद्धा मागतात, प्रार्थना करतात, देवाचं सगळं करतात. आणि दीदी तू फटाके लावते का? हो. नाव काय तुझं? गार्गी. कोण देतं फटाके? गार्गी राजकुमार चव्हाण. कोण फटाके देतात तुला? पप्पा. तुला होतो का फटाके? निश्चित या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. अतिशय मूर्ती जी आहे ही सुरेख मूर्ती पाहायला मिळते. आणि तब्बल 8-9 वर्षाचा हा गणपती उत्सव साजरा करताना त्याची अजून एक छोटी मोठी नात आहे. काय सांगशील, कितवीला आहे तू आणि कसा सण साजरा करतेस? आम्ही आमचा सण एकदम थाटामाटात साजरा करतो. मी 8वीत आहे. नाव प्राजक्ता राजकुमार चव्हाण. निश्चित बाबुराव चव्हाण यांच्या घरामध्ये हा जो सण आहे गेले 8-9 वर्ष अतिशय गुण्यागोविंदाने साजरा केलेला पाहायला मिळतो. कुलगावमधलं हे घर कित्येक वर्षापासून त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव होता आणि आता मात्र 8-9 वर्ष ते स्वतंत्र उत्सव साजरा करतात आणि मोठी माहोल आणि गडबड या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन गंगावणेसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुलगाव, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.